शेतकरी बांधवांनो, ऊस पिकासाठी ठिबक सिंचन किती फायदेशीर आहे आणि त्याचे किती मोठे फायदे आहेत आपला उत्पादन खर्च वाचवण्यासाठी, तर त्याचा एक महत्त्वपूर्ण असा अनुभव किंवा या ठिकाणी एक यशोगाथा आपल्याला म्हणता येईल. तर ते मी या ठिकाणी आपण चर्चा शेतकरी महोदयांसोबत चर्चा करणार आहेत. तर बघा, ह्या ठिकाणी जे आहे ते हे ISI ठिबक जे आहे ते शेतकरी महोदयांनी केलेलं आहे आणि हा संपूर्ण प्लॉट जो आहे अर्ध्यापर्यंतचा जो आहे तो हा ठिबक सिंचनावर आहे. मात्र ह्याच्याच पलीकडचा जो प्लॉट आहे तो विदाऊट ठिबक सिंचनाचं त्यांनी ते भाडेपट्टीनं केलेलं आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ठिबक सिंचन केलं नाही. तर ह्याच्यात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत सांगतो. हे बघा, हे जे काही बॅलर आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे ते हे शेतकरी महोदय काय करतात, कुठलंही त्यांना जे काही खत सोडायचं आहे, वॉटर सोल्युबल खत असेल किंवा कीटकनाशक, तर हे ह्याच्यामध्ये ते कालवतात. आता ह्याच्यातून ह्या फवाऱ्यात कसं घेता तुम्ही, ह्या बकेटनं घेता का? हां, ह्याच्यातलं जे आहे ते तयार केलेलं द्रावण जे काही असेल तर ते अशा पद्धतीने ह्या चार्जिंगच्या ह्या फवाऱ्यामध्ये ते घेतात. आणि बघा, ह्या फवाऱ्यामध्ये हे टाकलेलं कीटकनाशक असेल, कोराजन असेल किंवा जे काही आपलं खत असेल, ह्युमिक ॲसिड असेल, तर ह्याच्यामध्ये टाकलं की हा फवारा चालू झाला की ह्याच्यातून जे आहे ते हे असंच हे जे आहे ते या ठिकाणी ह्या पाईपलाईनमध्ये जातं आणि ह्या फिल्टरच्या पाठीमागं, आणि ह्याच्यामध्ये जे आणि ही पाईपलाईन जी आहे ती इकडून अशा पद्धतीनं विहिरीतून जे आहे ते आलेली, हे पाणी विहिरीतलं आलं अशाच पद्धतीनं ह्याच्यामध्ये हे ह्यांच्या फवाऱ्याच्या ह्या प्रेशरमुळं जे आहे ते ह्याच्यामध्ये हे जी काही निविष्ठ आहे ती जायलेली इथून ती पूर्ण शेतामध्ये जे आहे ते पसरली. हा एक महत्त्वाचा विषय. मला सांगा, आता निरीक्षणं घेतले तर सगळ्यात जास्त जे काही किडीचा आता प्रादुर्भाव जे काही दिसला आपल्याला, तर तुम्ही कुठं दिसला, तुम्हाला प्रादुर्भाव जो आहे तो कुठं दिसला तुम्हाला? ज्या रानाला ठिबक नाही हां, तिथं दिसला ना. एकरी आता किती खर्च येईल? 150 मिली कोराजन एकरी जर सोडायचं म्हणलं तर 1200 रुपये. 1200 रुपये खर्च येईल. म्हणजे खर्चाची वाढ जिथं ठिबक सिंचन केलं नाही तिथं झालेली आहे. तर शेतकरी आणि प्रादुर्भाव ह्या रानामध्ये आहे का जिथं ठिबक केलं तिथं? नाही, काहीच नाही दुसरं. काय कारण असेल, म्हणजे त्याचं काय वाटतंय तुम्हाला, कारण काय असेल? पाणी सारखं भेटल्यामुळे पाणी. त्याला किती दिवसाला येडा येतं? ह्याला त्याला 8 दिवसाला, 1 दिवस आड करून ह्याला 1 दिवस आड आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे निरीक्षण जे आहेत या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेले. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पलीकडचं जे काही तो पोल दिसतोय ना, त्या पोलापासून अलीकडे 20 सऱ्या, त्याचा व्हिडिओ पण मी बनवला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी. आता इथं बघा, इथं कुठंच दिसणार नाही, वाटलं तर मी तिथं जाऊन पण दाखवेल. बघा, इथं कुठं जे आहे ते ह्या ऊसामध्ये आपल्याला जे आहे ते नवीन, आता जी काही नवीन आलेली जी काही कीड ह्या भागामध्ये जी काही याच्या आधी नव्हते, हां, तर ती टॉप शूट बोरर नावाची कीड इथं कुठंच दिसणार नाही. आता माझा एक मोबाईल गरमीनं बंद पण पडेल, मी लवकर जाऊन दाखवेन की बघा, आता हे ठिबकचं रान असलेलं हे इथं कुठंच हा प्रॉब्लेम आपल्याला दिसला नाही. आता बघा, इथून रान चेंज केला, आता इथून पुढं ठिबक नाही आहे. तर ह्या शेतामध्ये बघा प्रादुर्भाव, एक तर ऊसाची उंची बघा, एक तर ती कमी आहे, वाढ कमी आहे, एकाच वेळेस रोप लागवड केलेली आहे. एवढा मोठा फरक जो आहे तो ठिबकचा आपल्याला आहे. त्याच्यामुळे ठिबक सिंचनाचा अवलंब करा. आणि दुसरा विषय महत्त्वाचा जो काही आहे बघा, ह्या किडीमुळं इतकं नुकसान ह्या प्लॉटचं झालं. हे अशा पद्धतीने हो का, हे जे काही दिसले ना, हे 3-3 छिद्र झालेले, तर हा आउटब्रेक ह्या किडीचा इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या शेतकरी महोदयांचं इथं बघा, हे सुद्धा ह्या बघा, इथं सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. आणि आता या इथं ठिकाणी जे आहे ते त्यांना 150 मिली कोराजन जे आहे ते एकरी वापरावं लागेल. त्याचा खर्च जर बघितला तर कमीत कमी 1200 ते 1500 रुपये खर्च आता या ठिकाणी येणार आहे. तर हे सुद्धा बॅकएंडचे फायदे जे आहे ते ठिबक सिंचनाचे आहेत. आणि त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ठिबक सिंचनावर जे आहे ते आपल्या ऊस पिकाचं व्यवस्थापन करावं. आता इथं जर आळवणी करायची म्हणलं तर एक लेबर लावावं लागतं आहे, आणि फवाऱ्यानं जे आहे ते इथं पिचकारी मारत चालू लागती, तीसुद्धा लेबरचा सुद्धा खर्च इथं वाढतं आहे. पण तिथं ठिबक सिंचन असल्याकारणानं त्या बॅलरमध्ये कीटकनाशक टाकायचं आणि डायरेक्ट ठिबक वाटं जे आहे ते आळवणी होती. ते एवढे मोठे फायदे जे आहेत ते ठिबक सिंचनाचे आहेत. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे आपण ठिबक सिंचन करावं.